सर्वांना माझा नमस्कार व अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. रोज आपण टेक्निकली परफेक्ट व्हावं त्यासाठी मी रोज काही ना काही व्हिडिओ बनवत असतो. तर आजही अशाच प्रकारचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आपल्या सगळ्यांना आता इथपर्यंत माहिती झालेलं आहे की आपल्याला आय डीमध्ये आपण लॉग इन कसं होतो आणि रोजचं रेंट कसं घेतो. तर त्याच अनुषंगाने किंवा त्याच सिरीजमध्ये आपण काही पुढचे व्हिडिओ बनवतो आहोत. तर अशा प्रकारचं आपलं हे सॉफ्टवेअर आहे, वेबसाईट आहे. आपलं ॲप पण अशाच प्रकारचं आहे. ॲपमधूनही आपण लॉग इन करून रेंट घेऊ शकतो, विड्रॉल घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर बघा, अशा प्रकारच्या ॲपमध्ये जेव्हा आपण लॉग इन होतो, आता सपोज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राला तुमची रेफरल लिंक पाठवायची आहे, त्यांचा आय डी तुम्हाला जनरेट करायचा आहे. तर ते कसं करायचं? खूप सोपं आहे. इथं गुगल प्लेचं बटन दिसतं, इथं तुम्ही इन्स्टॉल करून याच्यावर क्लिक करून गुगल प्ले स्टोअरवरनं तुम्ही ॲप आपला इन्स्टॉल करू शकता. आणि रेफरल लिंक जर तुम्हाला पाठवायची असेल तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला, तर इथं जी तुमची लिंक आहे, आता हा आय डी इथे ओपन आहे, तर ह्या कॉपी बटनावर आपण क्लिक केलं की इथं तुमची लिंक कॉपी होते. लिंक कॉपी झाली की तुम्ही ह्या आय डीला इथून लॉगआउट करायचं. पहिले आय डी मी इथं लॉगआउट केला आणि ही लिंक सपोज तुमच्या एखाद्या मित्राला तुम्हाला पाठवायची व्हॉट्सअप थ्रू. तुम्ही इथं व्हॉट्सअपचं अकाउंट ओपन केलं आहे आणि इथं या ठिकाणी बघा, इथे फक्त असं 2 मिनटं प्रेस करून ठेवायचं आणि पेस्ट या बटनावर क्लिक केलं की ही लिंक तुमच्या समोरच्या मित्राला, नातेवाईकाला व्हॉट्सअप थ्रू चालल्या जातील. आणि जेव्हा ते ह्या लिंकवर क्लिक करतील तेव्हा अशी विंडो एक ओपन होईल. इथे वरती तुमचा आय डी दिसेल तुम्हाला आणि याच्यामध्ये जेव्हा ते डिटेल फिल करतील सगळे, फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर ईमेल ॲड्रेस, त्यानंतर फोन नंबर, त्यानंतर सिलेक्ट कंट्री केल्यानंतर त्यामध्ये आपली कंट्री सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे एकंदरीत हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर त्यांचा आय डी इथे जनरेट होईल. बघा, मी इंडिया सिलेक्ट केला आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट केल्यानंतर इथे क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक केलं की त्यांचा अकाउंट क्रिएट होईल. आता इथं ऑलरेडी एक अकाउंट आहे. म्हणजे ही प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल. काय काय डिटेल आपल्याला इथं फिलअप करायचे ते फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर, कंट्री, त्यानंतर पासवर्ड सेट करायचा आणि क्रिएट अकाउंट केल्यानंतर त्यांचा आय डी क्रिएट होईल. सपोज त्यांचा आय डी क्रिएट झालेला आहे आणि त्या आय डीने आपण आता इथं लॉग इन करत आहोत. आता हा आय डी इथे क्रिएट झाला आणि मी पासवर्डही क्रिएट केला होता. चुकून जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला तर तुम्हाला इथं ओ टी पीद्वारे लॉग इन करण्याचं पण कंपनीने ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे लॉग इन विथ OTP ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं आणि तुमचा आय डी टाकला, जसं मी इथं माझा आय डी टाकतो, तर तुम्हाला एक OTP येईल आणि त्या OTP थ्रू देखील तुम्ही तुमचा आय डी लॉग इन, म्हणजे कंपनीनेही तुमच्या सिक्युरिटीची एवढी काळजी घेतलेली आहे. बघा, आता मला एक OTP आलेला असेल. या ठिकाणी मला OTP आलेला आहे. तो OTP मी इथे टाकतो. हा OTP मी इथे टाकला. व्हेरीफाय OTP केली. बघा, मी माझ्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेलो आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड टाकूनही लॉग इन होऊ शकता किंवा OTP टाकूनही लॉग इन होऊ शकता. तुमची रेफरल लिंक तुम्ही इतरांना पाठवली, त्या थ्रू रेफरल लिंकद्वारे तुमच्या मित्रांनी, नातेवाईकांनी यामध्ये रजिस्टर केलं आणि रजिस्टर केल्यानंतर तुमचा मित्र सपोज इथं लॉग इन झाला. लॉग इन झाल्यानंतर मधला जो इंटरफेस आहे तो अशा प्रकारचा आहे. याच्यामध्ये लॉग इन झाल्यानंतर त्यांचं सगळं बॅलन्स वगैरे इथं 0 दाखवेल. त्यांना हा पॅकेज परचेस करावं लागेल. परचेस करण्यासाठी ते या डॅशबोर्डवर जातील. डॅशबोर्डवर गेल्यानंतर बाय GPU या ठिकाणी जर त्यांनी क्लिक केलं तर आपले जे वेगवेगळे पॅकेजेस आहेत ते इथं शो करतात. हे मार्केट डिमांडनुसार पॅकेजची प्राईस कमी जास्त होऊ शकते. तरी एक साधारण 5,000 5,500च्या आत हे सगळे पॅकेज, पहिलं पॅकेज मिळतं. त्याप्रमाणे आपण बघू शकतो. आणि यामध्ये बघा, इथं NVIDIA H100XSM म्हणजे NVIDIA कंपनीचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे NVIDIA ही जगातली खूप मोठी कंपनी आहे. $495 लाख तिचं मार्केट शेअर आहे. त्या कंपनीचं आपण हे सर्व्हर, त्या कंपनीमार्फत ही सर्व्हरची सेवा आपण पुरवतो. हे सर्व्हर आपण विकत घेतो आणि आपलं सर्व्हर हायपरबोलिक कंपनी रेंटवर देते.
हायपरबोलिक कंपनीला आपण जे 5,000चं पॅकेज घेतलेलं असतं त्या 5,000च्या पॅकेजवरती 24 तासामध्ये $1 प्रति तास याप्रमाणे जवळपास 2400 रुपये ती कमवते आणि त्यातले आपल्याला सर्व्हरचं रेंट म्हणून 4% म्हणजे 200 रुपये आपल्याला देते आणि बाकीचं जे आहे ते आपल्या पूर्ण वेगवेगळ्या इन्कम 21 प्रकारचं जे इन्कम आहे त्या इन्कमच्या स्वरूपात ती कंपनी जी वाटप करत असते. म्हणजे 40% जरी कंपनीने वाटप केलं तरी 60% तिचं प्रॉफिट आहे. त्याचप्रमाणे आपण जे विड्रॉल घेतो त्या विड्रॉलमध्ये 20% कंपनी डिडक्ट करते. तिचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, वेबसाईटचे चार्जेस, म्हणजे कंपनी प्रचंड प्रॉफिटमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला ही कंपनी हे चांगलं प्रॉफिट देते आहे. इथं ही समजून घेण्याची गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपण बघतो की आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की नवीन ID रजिस्ट्रेशन केला तुम्ही, OTPद्वारे लॉग इन केलं आणि त्यानंतर तुम्हाला जो पॅकेज घ्यायचं त्या पॅकेजवर क्लिक करून तुम्ही इंडियन रुपीजमध्ये किंवा USDTमध्ये सुद्धा हा पॅकेज घेऊ शकता. इथं जर मी आता USDT केलं तर बघा $57 तुम्ही हे पॅकेज घेऊ शकता. जेव्हा मी ह्या बाय नाव USDTवर क्लिक करतो तिथे 2 ऑप्शन ओपन होतात. इथं पे वाया BIP20 केला. आता इथं ऑलरेडी माझं पॅकेज ॲक्टिवेट आहे म्हणून ती पुढची विंडो ओपन नाही आली. तर तुम्ही USDT किंवा इंडियन रुपीज या दोन्ही पेमेंट किंवा या दोन्ही करन्सीमध्ये तुम्ही हे पॅकेज बाय करू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ मी आज त्यासाठी बनवला. खूप खूप धन्यवाद. परत एकदा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा.